व्हीकेबी एक्सप्रेस सोबत पोहोचलेलो आहे. दक्षिण पश्चिम नागपूर जो की देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानला जातो. महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा 6व्यांदा इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर महाविकास आघाडीमधून काँग्रेसचे प्रफुल्ल गुळदे पाटील जे आहे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपण प्रफुल्ल गुळदे पाटील यांच्यासोबत बोलणार आहोत. यांचं जी आहे प्रचार सभा सुरू झालेली आहे. प्रफुल्ल गुळदे पाटील आपल्यासोबत आहे. सर, तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. इथून देवेंद्र फडणवीस महायुतीतर्फे इथून त्यांना उमेदवारी देणार आहे. काय सांगाल? देवेंद्र फडणवीस यांचा बाल किल्ला मानला जातो. ही जे आहे हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे. लोकशाहीमध्ये कोणी व्यक्ती मोठा नसतो. लोकशाहीमध्ये लोक मोठे असतात. मतदार हा राजा असतो. त्यामुळे असं कोणाचं प्राबल्य किंवा बालेकिल्ला असा कोणाचाही राहत नाही. लोकशाहीमध्ये बालेकिल्ला हा लोकांचा असतो. त्यामुळे ही जी लढत आहे ही लढत हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढत आहे. सर, काल उमेदवारी अर्ज दाखल केला देवेंद्र फडणवीस यांनी. मोठी जे आहे जनशक्ती दाखवण्यात आली, शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. महिलांनी सांगितलं, काही लोकांनी सांगितलं की 1 लाखाची लीड घेणार आहे. तुम्ही कसं बघता? 1 लाखाची लीड ते जर घेणार असतील आणि त्या कल्पना विश्वामध्ये असतील तर मला त्यांना शुभेच्छा आहे की त्यांनी त्याच कल्पना विश्वामध्ये राहावं. आणि याचा निर्णय हा जनता जनार्दन घेत असते, उमेदवार घेत नसतो. आणि काल जी भीड दिसत आहे ती महानगरपालिका NITचे कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स त्यांना दिशाभूल करून तिथं बोलवलं. एक मीटिंग आहे ह्या कारणासाठी तिथं कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की तुमच्या लोकांना घेऊन या. आणि ते युनिफॉर्ममध्ये एक ॲप्रॉन घालून, BJPचा ॲप्रॉन घालून तिथे येत होते. त्यामुळे तिथे कार्यकर्ते किंवा नागरिकांची भीड नव्हती. आणि दबावामध्ये त्या कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्सला महानगरपालिकेच्या असतील तिथे त्यांना बोलवलेलं आहे. आणि महानगरपालिका आयुक्त डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले आहेत. आणि प्रशासनाला त्यांनी वेठीस धरण्याचं जे काम ज्या पद्धतीनं फडणवीस करतात आहे तर त्याचा निकाल लोक निश्चितपणाने लावतील. मुख्यमंत्री राहिलेले आहे, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री. किती मोठं आव्हान आहे तुमच्यासाठी? या देशामध्ये फक्त मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान सुद्धा निवडणूक हरताना आपण बघितलेलं आहे. मी आधीच सांगितलं की लोकशाही राज्यामध्ये कधीही एक व्यक्ती मोठा नसतो, लोक मोठे असतात. आणि त्यांनी या मतदारसंघामध्ये ॲज ए मुख्यमंत्री ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण केलेल्या नाही. आणि त्याचा रोष आणि राग प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळेल. देवेंद्र फडणवीस साहेब पासून देवाभाऊ असं संबोधलं जात आहे. त्यांना कसं बघता तुम्ही? देवेंद्र फडणवीसांच्या जवळ कामासाठी कुठल्याही गोष्टी लोकांपुढे नेण्यासाठी नाही आहे. त्यामुळे ते नावात बदल करून राहिलेले आहे. नाव बदल करण्याची त्यांना आवश्यकता का भासते आहे? 35 वर्षापासून त्यांचं राजकारण आम्ही नागपूरकरांनी जवळून पाहिलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस हाच त्यांचं नाव होतं. देवाभाऊ हे टोपण नाव सुद्धा त्यांचं कधीही नव्हतं. त्यांना नावात बदल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि डिस्कोर्स बदलणे, नॅरेटिव्ह बदलणे, चर्चेला एक वेगळं वळण देणे आणि बहुजनांशी मी कसा कनेक्ट आहो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि ते आपल्या लक्षात येईल की नाव बदल कोणाला करावा लागतो? नाव बदल हे गुन्हेगाराला करावा लागतो. आणि हे राज्याचे ते खरोखर गुन्हेगार आहेत. हे या लोकशाहीचे गुन्हेगार आहे. ह्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेला नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याचे ते गुन्हेगार आहे. म्हणून त्यांना नाम बदल करण्याची आवश्यकता भासलेली आहे. तुम्ही घरोघरी जाऊन भेट देत आहे, कसं लोकांचा प्रतिसाद आहे? काय चांगला प्रतिसाद आहे. आपण बघतायत मोठ्या संख्येनं लोक स्वतःहून घराच्या बाहेर निघताना आपल्याला दिसतात. मला आशीर्वाद देऊन राहिले, मला समर्थन देऊन राहिले. आणि ही जी लढाई आहे ही माझी एकट्याची लढाई नाही, माझी एकट्याची क्षमता पण नाही. लोकांच्या भरोशावर मी फक्त एक चेहरा आहे, एक निमित्त मात्र आहे. मात्र खरा संघर्ष हा लोकांचा आहे. खरा विरोधी पक्ष हा लोक असतात. त्यामुळे लोकच ही निवडणूक लढताना आपल्याला दिसते. काय आव्हान करा शेवटी जनतेला? जनतेचा जो आव्हान आहे की ज्या भीतीमध्ये, दहशतीमध्ये ह्या मतदारसंघाचे नागरिक अनेक दिवसांपासून होते की खुलेपणानं सामोर येताना घाबरत होते. दबाव तंत्राचा वापर भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस करताना आपल्याला दिसत आहेत. मात्र आपण न घाबरता निर्भय होऊन आपण सामोर या, आपले मतं व्यक्त करा आणि आपण निवडून दिलेल्या उमेदवाराला, आमदाराला आपण प्रश्न विचारा की आपण ह्या 10 वर्षामध्ये कुठले कामं केले. आपले जे सातत्याचे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते काही लाडू चिवडा भांडे वाटप हे काही आमचे प्रश्न नाही आहेत. आमचे शिक्षण, आरोग्य, रोजगार, महागाई हे मूलभूत प्रश्न आहेत. त्या मूलभूत प्रश्नाच्या संदर्भात आपण 10 वर्षामध्ये कुठलं काम केलं याची उत्तरं नागरिकांनी
फडणवीसांना विचारले पाहिजे, हे प्रश्न त्यांना केले पाहिजे, असं माझं आव्हान आहे. आपल्यासोबत होते काँग्रेसचे प्रफुल्ल गुर्दे पाटील, त्यांनी आपल्याला सांगितलं की लोकांचं फार चांगलं समर्थन मिळत आहे. हा जरी देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी प्रफुल्ल गुर्दे पाटील यांचा हा गड मानला जातो आणि आजही त्यांना चांगल्या लोकांचा प्रतिसाद मिळतो.